नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझं कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राला काका पुतण्यांचा वाद काही नवीन नाहीये. याच वादातनं मुंबईमध्ये राज ठाकरेंचं नेतृत्व घडलं, तर मराठवाड्यामध्ये धनंजय मुंडे यांचं. उत्तम वक्तृत्व, संघटन शक्ती आणि सोबतच कुशल नेतृत्वाला धनंजय मुंडे यांनी अभ्यासूपणाचीही जोड दिली. त्यांचे परळीचे प्रिय विरोधक ते अगदी नागपूरपर्यंत सगळ्यांना जेरी सांडताना ते अजिबात कसर सोडत ते. पण सध्या त्यांच्या पक्षातलं न थांबत असलेलं आउटगोईंग, नेत्यांवरती असलेले अनंत भ्रष्टाचाराचे आरोप, कारवाईची टांगती तलवार, या सगळ्यावरची तारेवरची कसरत करत त्यांना सत्ताधाऱ्यांवरती वार करायचे आहेत. आणि हे सगळं ते कसं साधणार आहेत, आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. आपल्या कट्ट्यावर खूप खूप स्वागत. थँक्यू. धनंजयजी, कसं साधतंय तुम्हाला? इतके भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते आजूबाजूला असताना समोरच्यावर काही आरोप करायचे फार कसरत होत असेल? बिलकुल नाही. यामध्ये तसं पाहिलं तर ज्या वेळेस भाजप हा विरोधी पक्षात होता, त्यांनी आमच्या नेतृत्वावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप केले ते आरोपच आहेत. ते कुठलेही आरोप आणखीन सिद्ध झालेले नाहीत. पण हे सर्व करायला, आरोप करायलाही त्यांना 15 वर्ष लागले. जेलमध्ये ऑलरेडी जाऊन बसलेले. बोलतो ना, ज्या वेळेस एकंदर आमच्यावर आरोप असताना त्यांना 15 वर्ष लागली, पण 2 वर्षाच्या काळामध्ये आम्ही त्यांचे 2 वर्षाच्या काळात तुमच्या तुलनेमध्ये ते भाजपचे आम्ही जवळजवळ 6-7 मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघडे केले. फरक एवढाच आहे की ज्यावेळेस ते आरोप करत होते त्यावेळेस आम्ही सत्तेत असून आमच्या नेतृत्वांवर चौकशी लावत होतो. भाजप मात्र आम्ही पुरावे देऊन सुद्धा सभागृहात पुरावे, खरे पुरावे असताना चौकशीला भाजप सामोरं जात नाही. हा मूळ फरक आहे. आणि एकीकडं म्हणजे तुमचं नेतृत्व जे होतं ते भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्यांना सांभाळून घेत नव्हतं आणि हे घेत आहेत असं तुम्हाला? माझं असं म्हणणं नाहीये. ज्या वेळेस विरोधी पक्ष पुराव्यानिशी काही गोष्टी बोलत असेल तर त्याचा आदर करून त्याची चौकशी लावायला पाहिजे, ही लोकभावना असते. या लोकभावनेची कदर या सरकारने केली नाही. आमच्या सरकारने ती केली. आणि या बाबतीत आज सत्तेमध्ये येऊन इतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज अनेक वर्ष झाली ना, 2-2.5 वर्ष झाली. पण आमच्यावर जे काही आरोप आमच्या नेतृत्वावर केली त्या आरोपाच्या बाबतीत सरकारने जे काही निर्णय करायचा करावा. त्याच्या चौकशा चालू आहेत, अंडर कोर्ट ऑब्झर्वेशन त्या इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत. आणि त्याच्यामध्ये जे काही समोर येईल ते जनतेच्या समोर दूध का दूध, पाणी का पाणी होणारच आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा परिणाम किंवा त्या गोष्टीची भीती आजच्या सरकारला, आम्हाला त्यांनी जर चुकीचं काम केलं तर जेरी सानायला कसलीही वाटत नाही, हे स्पष्ट आहे. पण म्हणजे तुम्ही भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलात आणि जेमतेम 2.5-3 वर्षामध्ये, म्हणजे आल्यानंतर लगेचच विरोधी पक्ष नेतेपद विधान परिषदेचं तुमच्याकडे आलं. तुम्हाला आश्चर्य वाटलं त्यावेळेला आपल्याला विरोधी पक्ष नेता केला याचं? हो, खरं आहे. मी विधानसभेची निवडणूक लढवली 2014ची. थोड्या मतांनी पडलो आणि पडल्यानंतर मला असं वाटलं नाही की परत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्यावर कुठली जबाबदारी देईल. पण ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये आपल्याला जावं लागतं आणि विधान परिषदेचं विरोधी पक्ष नेतेपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे येत आहे, त्यावेळेस मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझी निवड केली. हे खरं तर माझं भाग्य आहे, पण मला ती संधी दिली. आदरणीय पवारसाहेबांनी दिली, विधिमंडळाचे नेते म्हणून दादांनी दिली. तुमच्याकडे का दिलं असेल विरोधी पक्ष नेतेपद? मला असं वाटतं की कुठंतरी माझ्यातला सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत असणारा संबंध, त्यांच्या प्रश्नावरती भांडण्याचा जो माझा अनेक वर्षाचा अनुभव, या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही सुरुवात राजकारणाची विरोधी पक्षातच केली. अनेक वर्ष विरोधी पक्षात काम केलं. त्याचा बऱ्यापैकी अनुभव होता आणि तो अनुभव हे पद दिल्यानंतर उपयोगी ठरू शकतो असं नेतृत्वाला वाटल्यामुळे कदाचित त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली. का म्हणजे बाकीचे जे होते ते तितकेसे सक्षम नाही आहेत असं? नाही. मुळामध्ये सक्षम नेतृत्वाच्या बाबतीमध्ये विषय नव्हता. विषय विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये पार्टीला यायचं होतं 15 वर्षानंतर. आणि ते विरोधी पक्ष नेतेपद हे विधान परिषदेतच आम्हाला मिळालं होतं. विधानसभेचं तर आमच्याकडे नव्हतं, ते काँग्रेसकडे होतं. त्यामुळे ज्यावेळेस काँग्रेसकडं एक विरोधी पक्ष नेतेपद जाणार आहे आणि दुसरीकडं पक्षामधली नेतृत्व जे आहेत आमच्या विधान परिषदेमध्ये, त्यांचा जास्तीचा अनुभव हा सत्तेच्या असल्यामुळं की हा विरोधी पक्षात अनेक वर्ष काम केल्याचा अनुभव त्याला पद दिल्यानंतर आपल्या पक्षाला उपयोगी ठरू शकतो, म्हणून या ठिकाणी पद दिलं. पण मग हे मिळाल्यानंतर किती विरोधी पक्षाचं काम करायला लागलं पक्षांतर्गत? नाही, मुळात पक्षांतर्गत सर्वांनी मला विरोधी पक्ष नेता म्हणून स्वीकारलं. खरं तर विधान परिषदेमध्ये आमच्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष स्वतः सन्माननीय तटकरे साहेब आहेत, हेमंत टकले साहेब आहेत, रामराजे निंबाळकर साहेब सभापती आहेत.
ही मान्यवर माणसं असताना सुद्धा त्यांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला विरोधी पक्ष नेते पदानंतर सभागृहामध्ये, शेवटी मीच त्या सर्वांचा नेता म्हणून तिथं काम करतो, सभागृहाचा विरोधी पक्षाचा नेता म्हणून, आणि त्यांनी ते स्वीकारलं. आणि आपण सुद्धा सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती या 2-2.5 वर्षात आपण पाहिलंय. मजा येते विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम करताना. नक्कीच ज्यावेळेस सरकार लोकभिमुख काम करत नाही त्यावेळेस सरकारवर बोट ठेवणं आणि त्यातही बोट ठेवण्यामध्ये लॉजिक असणं. विरोधी पक्षाचं काम फक्त सरकारला एखाद्या कारणासाठी बदनाम करणं नाही, तर काही कामं जर सरकारने चांगलं केले तर विरोधी पक्षाने पुढे येऊन त्या सरकारचं स्वागतही करायला पाहिजे. त्या पद्धतीनं काही निर्णयाचं आम्ही स्वागत केलं, पण जास्तीचे निर्णय जे तुम्ही सत्तेत येताना जनतेला विश्वास दिला, आज तो विश्वासघात जनतेचा होत असेल तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुटून पडलो. आणि या गोष्टीमध्ये नक्कीच पूर्वीचा अनुभव असल्यामुळं मजा म्हणता येत नाही, पण सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आपण सरकारच्या विरोधात लढा देतो याचं समाधान नक्कीच आहे. पण ज्यांच्या बरोबर आपण वाढलो अशी आता लोक, म्हणजे तुम्ही युथ BJP पासून सुरुवात केली होती, भाजप युवा मोर्चापासून, तुमच्या बरोबरची बरीच मंडळी आहेत, मुख्यमंत्र्यांपासून अनेक वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आहेत. आपण विरोधी पक्षात जाऊन आता त्यांच्या विरोधात लढतो याचं अवघडले पण येतं? नाही, बिलकुल नाही. ज्या वेळेस आपल्याला आपला राजधर्म पाळावा लागतो त्यावेळेस समोर कोण आहे, तो आपला मित्र आहे, नातेवाईक आहे का आणखीन कोण आहे, हे लक्षातच येत नाही. त्यामुळे ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाच्या संबंधित आपण लढतो त्यावेळेस समोर कोण आहे हे कधी मनात आलं नाही आणि इथून पुढे येणार नाही. एक उत्सुकता आहे की राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्या आधारावरती लोकांकडे मतं मागणार आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपलेच एक ज्येष्ठ नेते तुरुंगात आहेत, कार्यकर्ते पक्षात राहायलाच मागत नाहीयेत. तुम्ही जे बोललात ते नाशिकपुरता विषय आहे. नाशिकमध्ये अशी थोडीशी परिस्थिती काही दिवसापूर्वी होती, पण ती परिस्थिती आता बिलकुल नाही. प्रत्येक पक्षामध्ये सत्ता बदलल्यानंतर स्वार्थी राजकारणी असतातच, मग ते पक्ष सत्ता ज्याची असते त्याच्याकडे जातात. नाही, असं आहे, जर आपण असं सत्ता जिकडे आहे तिकडे जाणारे जर स्वार्थी म्हणून घेतले तर तुम्ही सुद्धा पक्ष बदलून तिकडे गेला. बरोबर आहे. मग तुमचं राजकारणी स्वार्थाचं होतं? त्याला 2 गोष्टी आहेत. मी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलला नाही. कधी का बदलला असेल? मी पक्ष कधी बदलला? ज्यावेळेस मला भाजपनी बाजूला केलं त्यावेळेस. मी स्वतःहून पक्ष नाही बदलला. भाजपनं बाजूला केलं म्हणजे काय केलं? 11 जानेवारी 2012ला स्वतः स्वर्गीय मुंडे साहेबांनी भगवानगडावरती पुण्यतिथीच्या कार्यक्रमाच्या दिवशी हे जाहीर केलं की माझं आणि माझ्या भावाशी रक्ताचं नातं तुटलं. त्यांना इथून पुढे भाजपच्या कुठल्याही उमेदवारी देण्याच्या बाबतीत निर्णय होणार नाही. हा निर्णय तिथं घेतला, तो जाहीर झाला, आपल्या माध्यमांनी ते लाईव्ह दाखवलं. त्याच्यानंतर शेवटी 18 जानेवारी 2012ला आमच्या वडिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. तोपर्यंत नाही. हा फरक आहे. नाही, ते वडिलांचं झालं, पण तुम्हाला तर मिळालं होतं ना. नाही, बरोबर आहे ना. ज्यावेळेस वडिलांनी मला तर राजकीयदृष्ट्या त्यावेळेस निर्णय करता येत नव्हता, कारण माझ्या बाबतीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळाचा सदस्य होतो आणि त्या सदस्यपदाचा राजीनामा, एक मिनिट सांगतो ना, त्या सदस्यपदाचा राजीनामा देण्याच्या बाबतीत माझाही भाजपशी त्याच वेळेस काडीमोड झाला होता. फक्त नावाला मी भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळाचा सदस्य होतो. आणि ज्या वेळेस मला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वानं सांगितलं की आता तुम्ही राजीनामा द्याला, त्यावेळेस मी राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेलो. मी माझी काही टर्म पूर्ण घेतली नाही. काकांचा हात धरून, काकांचं बोट धरून राजकारणात आलात. आत्ताच्या या स्थितीला काय काकांचं प्रेम, काकांचा जिव्हाळा बरा होता त्याची आठवण येते का, की आता पवार काका किंवा पवार साहेबांचा जो विश्वास आहे तो बरा वाटतो? एक लक्षात घ्या, शेवटी माझं आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचं रक्ताचं नातं आहे. ते आम्ही एकत्र असताना आमच्या दोघांचं नातं काय होतं सर्वश्रुत महाराष्ट्राला माहिती आहे. आता या बाबतीमध्ये आमच्या घरामध्ये असं का घडलं ते घडायला नको होतं, पण ते घडलं. घडल्यानंतर मी काकांच्या हाताला धरूनच राजकारणात आलो हे स्पष्ट आहे. मी अनेकदा कबूल केलं, आजही मी कबूल करतो. पण यामध्ये आम्हाला त्यांना सोडायचं नव्हतं, त्यांना आम्हाला दूर करायचं होतं, म्हणून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये यावं लागलं. आणि आज तर मी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. आणि आदरणीय पवारसाहेब आज हे खरं राजकारणामधले एक विश्वविद्यापीठ आहे, चालतं फिरतं. आणि त्या अनुभवामध्ये मला काम करायला मिळतं आहे. प्रत्येक नेत्यांचे एक वेगळं कॅलिबर आहे. ते स्वर्गीय मुंडे साहेबांचं वेगळं होतं, ते एक मास लीडर होते. अनेक वर्षे विरोधी पक्षात राहिल्यामुळं प्रश्नावरती लढायचं कसं हे मी त्यांच्याकडनं शिकलो. आणि आज मी प्रश्न कसे सोडवायचे हे पवारसाहेबांकडनं शिकतो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव मला मिळतोय. हे खरं तर पण असं आहे की हे जे उदाहरणं आपल्याकडे घडलीत ना काका पुतण्यांची, आता याच्यापुढे कुठलाही काका आपल्या पुतण्याला राजकारणात आणताना विचार करेल, कारण प्रत्येक पुतण्यानंतर त्रासदायक ठरला काकाला.
हे एक लक्षात घ्या, हे खरं तर पुतण्या त्रासदायक ठरला का काय झालं. आता कसं असतं की प्रत्येक चुलता हा राजकारणामध्ये मोठा असतो आणि त्यांच्याकडे बघून पुतण्या राजकारणात येतो. आणि स्वाभाविक ज्या वेळेस एखादा पुतण्या एखाद्या पदावर एखाद्या पोझिशनवर आपल्या कार्यक्षमतेनं काम करतो त्यावेळेस त्याला बाजूला केलं जातं किंवा कुठल्या तरी कारणामुळं डिफरन्सेस येतात ते बाजूला जातात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक ठिकाणी असं आहे. आता आमच्या पक्षात असं कुठं आहे? अजून तरी नाही. कधी होणारही नाही. हे आपल्याच माझ्या कठ्ठ्यावरती अनेकदा दादांनी येऊन आपल्याला सांगितलं. म्हणजे असे हे जे अस्वस्थ पुतणे आहेत त्यांच्याबद्दल काहीतरी करता आपण येईल आपल्याला. अस्वस्थ पुतण्याच्या बाबतीत चर्चा करण्याच्या ऐवजी अस्वस्थ काकांची चर्चा केली बाबतीत चर्चा केली. मुंडे साहेब, काल आपण बघितलं राज्यभरामध्ये नातेवाईकांना तिकीट देण्यावरून सगळीकडे राडे झाले. तुम्ही सुद्धा पक्ष सोडला तो अशाच काहीशा कारणामधून की उमेदवारी मिळणार नाही. मुंडे साहेब गेल्यानंतर प्रीतमताई खासदार झाल्या, पंकजाताई पण मंत्री आहेत. तुमच्या घराण्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची म्हणजे घराणेशाही आहे आणि त्यांनाच तिकीटं वगैरे दिली जातात. या कालच्या एकंदरीत सगळ्या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं? हे बघा, माझं घराणेशाही म्हणून एखाद्या व्यक्तीला आपला घरातला आहे म्हणून जनतेवर लादणं या गोष्टीचा मी विरोध करतो. पण एखाद्या राजकीय कुटुंबामध्ये खाली वारसा चालवणारा जर एखादा क्षमतावान त्यांच्या कुटुंबातला व्यक्ती असेल आणि तो जर त्या क्षमतेनं काम करत असेल, डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर झालं तर आपला आक्षेप नाही, इंजिनियरच्या मुलाने इंजिनियर झाला तर आपला आक्षेप नाही. म्हणजे थोडक्यात पंकजा आणि प्रीतमनी येण्याला माझ्या आक्षेप घरातला असू विषय शकतो, सोडून धनंजय द्या. मुंडेंनी माझ्या येण्याला घरातला नाही. विषय सोडून द्या. नाही नाही, आपण असं आहे की आपल्याला उदाहरण आहे ना. राज्यातला विषय असं आहे आपल्याकडे उदाहरणासाठी लादला गेलेला उमेदवार कोण आणि लोकांनी आपणहून निवडलेला उमेदवार कोण असा फरक येईल ना. आता फरक सांगू? हां, एक मिनिट. मी राजकारणात आलो 96ला मी विद्यार्थी आघाडी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो. 99ला मला भारतीय जनता युवा मोर्चाचं उपाध्यक्ष केलं. परत 2001ला मला भारतीय जनता युवा मोर्चाचं पुन्हा उपाध्यक्ष केलं. परत 2004ला मला भारतीय जनता युवा मोर्चाचं जनरल सेक्रेटरी केलं. परत 2005ला मला भारतीय जनता पार्टीचं जनरल सेक्रेटरी केलं आणि 2007ला मला भारतीय जनता युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं. 10 वर्ष मी एक कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये माझे चुलते भारतीय जनता पार्टीचे सर्व असताना काम करत होतो. म्हणजे तुमचं नेतृत्व लादलं गेलं नाही. मी काम केलंय. Correct. आणि हे रेकॉर्डवर आहे. मी काय असं चुकीचं बोलतच नाही. हां, आपण असं म्हणू की धनंजय मुंडेंचं नेतृत्व लादलेलं नाही. प्रीतम आणि पंकजा मुंडेंच्या बद्दल काय मला म्हणता येईल? त्यांच्या बाबतीत काहीच म्हणायचं नाही. नाही नाही, काही तर म्हणायला लागेल ना. काहीच म्हणायचं नाही. मी लादल्याला म्हणत नाही किंवा जनतेतलं तुम्हाला म्हणत काय नाही. वाटतं हे बघा, विद्यार्थी चळवळीपासून काम करणारं नेतृत्व आहे ते तसं करणं जास्त महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, कुणी लादलं म्हणावं किंवा कुणी जनतेतलं म्हणावं, आज हे जनतेला ठरवू द्या. जनता फार हुशार आहे. जनताला कळतं की कोण लादलेलं आहे, कोण या ठिकाणी लोकातलं आहे, कोण आपल्या कामाचं आहे, कोण बिनकामाचं आहे. जनतेने ठरवलं असं तुम्हाला वाटत नाही का? 14 मध्ये का 25 हजारांनी पंकजाताई निवडून आल्या तुम्हालाच हरवून त्याच परळीमधनं. बरोबर आहे. मग त्याला तुम्ही काय मी मान्य करतो ना की ज्या वेळेस 2014ची निवडणूक झाली की स्वर्गीय मुंडे साहेबांचं काही महिन्यापूर्वी निधन झालं होतं. काही महिन्यापूर्वी. आणि ती एक सहानुभूतीची लाट संबंध राज्यभर होती. आणि त्या निवडणुकीमध्ये मी फक्त 20,000 मतांनी पडलो आहे. इतर आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये जे भाजपचे उमेदवार निवडून आले त्याचा अंतर 60 हजाराचं होतं. तसं पाहिलं तर मी तो काही माझा पराभव समजत नाही. 72,000 आणि 92,000 मताचा तो फरक आहे. त्यामुळे तुम्हाला मताच्या आकडेवारीत हार जीत असं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर मी हरलो आहे. पण तसं पाहिलं तर तो निकाल हा मला माझ्या विरोधात आहे असं वाटत नाही. परळीतलं राजकारण जर का पाहिलं किंवा मुंडे साहेबांनी जे राजकारण केलं गेले 3-4 वर्ष सोडले तर ते तुम्ही सगळ्यात जवळून ज्या लोकांनी बघितलं त्यापैकी तुम्ही एक होतात. तर ते सगळं राजकारण कुठंतरी पवार विरोधी किंवा बारामतीचा विरोध हे वन ऑफ द फाउंडेशन होतं त्या राजकारणाचं. मग असं असताना आत्ता तुम्ही ज्यावेळेस म्हणजे पवार साहेबांसोबत जाता तर ते समाजाला म्हणा मतदारांना म्हणा हे समजून सांगताना स्वतः ते ॲब्सॉर्ब करताना तुम्हाला अवघड गेलं नाही? नाही, पहिले 2 वर्ष या बाबतीत नक्कीच अवघड गेलं. मी ते मान्य करतो. मी आपल्या सगळ्यांच्या समोर करतो. पहिले 2 वर्ष हे नक्कीच अवघड गेलं
आणि जिथं मी काम करतोय, ज्या समाजात मी वावरतोय, त्या सर्वांना सुद्धा हा विश्वास, मी ज्या पक्षात आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेलो आहे आणि त्यांच्या नेतृत्वाच्या बाबतीत विश्वास निर्माण करायला मला वेळ गेला, पण आज ते सर्वसामान्य लोकांनी मान्य केलं आहे. आणि जो काय आम्ही समज करून दिला होता मी भाजपमध्ये असताना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये, तो आज आमच्या भागामध्ये तो समज निघाला आहे. मग तसं पाहिलं तर माझ्या परळी विधानसभा मतदारसंघातच निघाला आहे. मग गोपीनाथ मुंडेंनी त्यांचं जे एक मोठं स्थान निर्माण झालं त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं शरद पवारांना विरोध केला ते एक मोठं कारण होतं. तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे पवारांचं चुकीच्या पद्धतीनं प्रोजेक्शन झालं त्या काळामध्ये? एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती राजकारणामध्ये मोठा असल्यानंतर त्यावेळेस त्या व्यक्तीला बदनाम करायची जर संधी मिळाली आणि त्याच्यातून आपण जर मोठं होत असेल तर ते कुणीही करेल, आणि स्वाभाविक त्यावेळेस ते झालं. त्यामुळं साहेबांच्या बाबतीत असेल, पवार साहेबांच्या बाबतीत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये असतील, त्यावेळेस जे काय राजकारण झालं ते त्यावेळेस नक्कीच लोकांचा संभ्रम करणारं होतं. ते शेवटी राजकारण ते करावंच लागलं असतं. त्यांच्या जागी कुणी असतं तर ते केलं असतं. शेवटी दोन्ही पक्षाचे विचार वेगळे आहेत आणि एका विचाराच्या विरोधात दुसऱ्या विचाराची लढाई होती. मग ती लढाई कुठल्या मुद्द्यावर आहे हे महत्त्वाचं नाही, कुणाच्या विरोधात आहे हे महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेस ती लढाई ही पवारसाहेबांच्या विरोधात मुंडे साहेबांनी लढलीच होती. जर तुम्ही असता तर तुम्ही पण तशीच लढली असती ती? नाही, एक लक्षात घ्या, त्यावेळेस मी मुंडे साहेबांच्या सोबतच होतो. म्हणजे मी काही वेगळं नव्हतोच. मी त्यावेळेस अगदी त्या संघर्ष यात्रेपासून मुंडे साहेबांच्या सोबत सावलीसारखा होतो. नाही, पण म्हणजे ते तसं व्हायला नको होतं असं आता वाटतं. एक लक्ष, आज हे बघा, ज्या त्या वेळेसचा मुद्दा आहे, ज्या त्यावेळेस तसं झालं नसतं तर कदाचित त्या पद्धतीनं मुंडे साहेब तेवढे मोठे झाले नसते. पण पवार साहेब इतके बदनाम झाले नसते. तेही खरं आहे ना, मुंडे साहेब एवढे मोठे झाले नसते, पवार साहेब एवढे बदनाम झाले नसते. पण एक आहे की त्यावेळेस असं व्हायला नको होतं. शेवटी निघालं काहीच नाही. आता ते शेवटी राजकारणाचा भाग आहे. ते जे झालं ते आत्ता या क्षणाला मला वाटतं की ते चुकीचं झालं. मुंडेजी, पंकजा मुंडे आणि तुमचं वैर सगळ्याच महाराष्ट्र बघत आलेलं आहे. मात्र तुमच्या वडिलांच्या निधनाच्या वेळी तुमचं भावा बहिणीचं एक वेगळं नातं महाराष्ट्राने पाहिलंय. तर हे नक्की नातं कसं आहे भावा बहिणीचं? तुमचं कधी बोलणं होतं म्हणजे राजकारणापलीकडे तुम्ही कधी पर्सनली काही? नक्की नातं कसं आहे तुमचं? नाही, एक लक्षात घ्या, आता तसं काही नातं तसं पाहिलं तर असं काही नातं म्हणून राहिलेलं नाही की एक राजकारणामध्ये आम्ही विरोध करतोय आणि राजकारणाच्या पलीकडे आमचं एक नातं आहे, असं काही नातं आमच्यात राहिलं नाही. हे ऑनेस्टली मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो. हे दुर्दैव आहे, असं होत नाही. बाकी ठिकाणी राजकारणामध्ये जरी वैर झालं तरी नात्यामध्ये अंतर पडत नाही. ते सुरुवातीला नात्यात अंतर पडलं आणि नंतर राजकारण झालं, त्याचा परिणाम हा थोडासा आहे. मुंबईत ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचे सातत्यानं प्रयत्न होतात. परळीत होत असतात का असे प्रयत्न? नाही, असे प्रयत्न कोणी करतही नाही आणि इथं प्रयत्न करणारे जास्त आहेत. आमच्या इकडे कोणी प्रयत्नही करत नाही. पण तुमची इच्छा आहे तसे प्रयत्न बघा, व्हावे? माझ्याकडून कसलीही इच्छा नाही आहे. राजकारणाच्या ठिकाणात जर नातं व्यवस्थित होत असेल तर माझी इच्छा आहे. शेवटी नातं हे नातं राहायलाच पाहिजे. ते शेवटी भावा बहिणीचं नातं आहे, ते राहायला पाहिजे, या मताचा मी आहे. पण राजकारण वेगळं, त्यांचा विचार वेगळा, माझा विचार वेगळा, राजकारणाचं नातं वेगळं आणि घरचं नातं वेगळं. हे असायला पाहिजे आणि ते व्हायला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. वैचारिक हा जो बदल आहे ना, म्हणजे तुम्ही आता काही फक्त पक्ष बदलला नाही तर एक BJPच्या RSSच्या संस्कारात वाढवून तुम्ही आता एकदम समाजवादी सेक्युलर अशा पक्षामध्ये गेलेले आहात. हे वैचारिक जे काय द्वंद्व होतं ते तुम्ही कसं पार केलं? खरं फार अवघड गोष्ट होती ही, पण ते पार झालं. त्याला फार कष्ट लागले आणि आता मी व्यवस्थित आहे. धनंजयजी, जेव्हा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदाचं नाव, महिला मुख्यमंत्रीपदाचं जेव्हा नाव चर्चेत येतं भाजपकडनं, तेव्हा पंकजाताईंचं नाव पुढे येतं. तर तुम्हाला एक भाऊ म्हणून किंवा एक राजकीय विश्लेषक म्हणून काय वाटतं, पंकजाताईंमध्ये ती कॅपॅसिटी आहे माझा असा प्रश्न आहे, तुम्ही जो आत्ता मला प्रश्न विचारला तो प्रश्न भाजपच्या आत्ताच्या नेतृत्वाला जर विचारला तर त्याचं उत्तर फार ते चांगलं देऊ शकतील. त्यावेळेस भाजपला ती गरज होती म्हणून नाव चर्चेत आणायचं. यापूर्वी अनेकदा मुंडे साहेबांचं नाव अशा निवडणुका आली की चर्चेत आणलं आणि शेवटी जे विरोध करायचा तो विरोध भाजपने केला.
आज जर भाजप प्रोजेक्ट करत असेल तर मी भाऊ म्हणून का विरोध करू, पण आज भाजप प्रोजेक्ट करणार आहे का त्यांना मुख्यमंत्री म्हणून, हे जरा भाजपला विचारा, हे माझं म्हणणं आहे. निवडणुका आल्या की असं बोललं जातं की राष्ट्रवादीचं आणि भाजपचं साटलोट आहे. याचा फटका राष्ट्रवादीला बसतो असं तुम्हाला वाटतं का? आणि बसत नसेल तर मग हे जी टॅगलाईन तयार झालेली आहे ती राष्ट्रवादी मोडीत का काढत नाही का? त्याचा फायदाही होतो. नाही, कारण मोडीत काढायला ही टॅगलाईन आम्ही केलेली नाहीये. निवडणुका आल्या आणि निवडणुका झाल्या की दोन गोष्टी होतात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र येणार. पण या अगोदर आत्ता सुद्धा शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी स्पष्ट केलं की आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ पण आम्ही भाजपसोबत सत्तेत जाणार नाही. ते दुसऱ्या दिवशी म्हटले. दुसऱ्या दिवशी, आदल्या दिवशी काय म्हणले होते? एक लक्षात घ्या, आदल्या दिवशी जे बोलले की दुःख होत आहे, हे पहिलं वाक्य झालं. दुसरं वाक्य काय होतं? दुसरं वाक्य होतं कुणी चर्चेला आलं तर. म्हणजे काय होतं त्याचा अर्थ? पण याच्यात ना कुणी चर्चेला येणार होतं. नाही, त्याचा अर्थ काय होतो? चर्चेला आलं तर आम्ही करू असंच म्हटलं ना ते. एक मिनिट, याचं आता त्या आपल्या प्रश्नाचं, एक मिनिट, त्या आपल्या प्रश्नाचं आणि आपल्या प्रश्नाचं, तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर इथंच आहे. आम्ही किती जरी नाही म्हणलं, आता पहिलं वाक्य तुम्हाला लक्षात आहे पवार साहेबांचं, पण दुसऱ्या दिवशी बोललेलं वाक्य तुम्ही पूर्णपणाने विसरता. म्हणूनच या ठिकाणी आम्ही कुठंतरी भाजपच्या जवळ जातो असा समज होतो. करेक्ट. पण त्याच्यासाठी पहिल्या दिवशीचं वाक्य जर म्हटलं नाही तर तो समज होणार नाही ना. ठीक आहे ना. आता पहिल्या दिवशीची वाक्य का परत परत बोलायला लागतात हा प्रश्न आहे. आता तसं जर बोलले नसते तर ते दिवसभर आपल्या माध्यमावर चाललं नसतं. पण म्हणजे अशी नाही, पण म्हणजे असं आहे की अशी चर्चा होणं हे राष्ट्रवादीला हवं आहे का? नाही, हे बघा, आम्हाला हवं नाही. साहेबांनी अतिशय सुस्पष्ट केलेलं आहे की आम्ही भाजप सोबत जाणार नाही. तुम्ही म्हणजे जेव्हा भाजप युवा मोर्चामध्ये वगैरे होता, तुमचा आणि मोदींचा संबंध येत होता, कधी आला होता? मी स्वतः महाराष्ट्रामध्ये पहिली सभा मोदीजींची पुण्याच्या नदीपात्रामध्ये 5 लाख युवकांची सभा युवा मोर्चाच्या वतीनं, मी त्यावेळेस महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. मी स्वतः अहमदाबादला जाऊन, ते मुख्यमंत्री होते गुजरातचे, मी स्वतः निमंत्रण देऊन त्यांना बोलवलं होतं आणि एक ऐतिहासिक सभा पुण्यामध्ये नदीपात्रात झाली होती. आणि तो एक युवकांच्या, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका लगेच लागणार होत्या, त्याच्या अगोदर 2008च्या वर्षाच्या शेवटी ती, मला आता आठवत नाही तारीख, पण त्या तारखेला झाली होती. त्यामुळे तसं मी अनेक भाजपच्या मान्यवर नेत्यांच्या सभेचं आयोजन केलेलं आहे. पवार आणि मोदींची जवळीक आहे, या अभिमानापोटी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भाजप जरा जास्त जवळचं वाटत नाही का? कारण काय होतं, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली की सगळ्यात जवळचा कुठला पक्ष वाटतं, कारण भाजप. मग मोदी पवार यांची स्तुती केल्यापेक्षा थेट मोदीला बॉस म्हणलेलं कधी चांगलं ना कार्यकर्त्यांसाठी. बरोबर, तुमचा प्रश्न अतिशय बरोबर आहे. पण ज्या वेळेस एखादा पक्ष आपले दरवाजे अशा पद्धतीने मोकळे करून ठेवतो की कोणीही या, आमची काही अडचण नाही, आणि सत्ता बदलल्यानंतर स्वाभाविक निवडणुकीच्या तोंडावरती अनेक आपल्याला उमेदवारी मिळेल नाही मिळेल या भीतीपोटी पक्ष बदलतात. आता पक्ष बदलल्यानंतर स्वाभाविक सत्तेत जो आहे त्या पक्षामध्ये जाता. आता ज्यावेळेस 15 वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो, आमचा पक्ष सत्तेत होता, अनेक भाजपचे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आले. आणि ज्यावेळेस सत्ता बदल झाल्या त्यावेळेस अनेक राष्ट्रवादी काँग्रेसचे, सेनेचे सर्व लोक आज भाजपमध्ये जात आहेत. कारण आता भाजपने एक ठरवलं आहे की ते कुणालाही घ्यायला तयार आहेत. म्हणजे आता देर इज नो डिफरन्स. मनामध्ये कधी विचार येतो हा की आपण तिकडेच असतो तर बरं झालं असतं? बिलकुल नाही, मी आनंदी आहे इथं आहे ते. तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की मुंडे साहेबांनी 95च्या आणि 94च्या काळात पवार साहेबांवर कुठलेही पुरावे नसताना आरोप केले आणि त्याच्यामुळे पवारांची बदनामी झाली. काहीसं तुम्ही त्याच पावलावर पाऊल ठेवून आज पंकजा मुंडेवर तसेच बिनबुडाचे आरोप करतायत का? कारण पंकजा मुंडेंना क्लीन चिट मिळालेली आहे चिकी घोटाळ्या प्रकरणात. जो मुंडेंनी कित्ता गिरवलाय पवार साहेबांना बदनाम करायचा, अगदी त्याच पावलावर पाहून तुम्ही मुंडेंचे वारसदार म्हणून पंकजा मुंडेंना बदनाम करतायत का? आणि त्यातून काहीच बाहेर पडत नाही, हे अजून विशेष. वारसदार म्हणला त्याच्याबद्दल थोडीशी आपल्याला अडचण होईल, ते थोडंसं तुम्ही मागे घ्या. तुम्ही नाही आहेत वारसदार. माझ्याकडून नाही होणार, म्हणजे ज्या खऱ्या वारस आहेत त्यांच्याकडून होईल, माझ्याकडून काही होणार नाही. 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी ज्यावेळेस चिक्की घोटाळ्याच्या बाबतीत पुरावे सभागृहामध्ये दिले त्याच्या अगोदर ते सर्व 24 ऑर्डर राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे मी स्वतः लेखी पत्र घेऊन, माझ्यासोबत 8 विधान परिषदेचे आमदार घेऊन मुख्यमंत्र्याकडे गेलो. त्या 24 ऑर्डरची एवढी फाईल मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दाखवली की हे कसं चुकीचं झालंय. मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला म्हणलं, हे जर खोटं आहे ना, तुम्ही याची चौकशी करा, आणि जर खोटं असेल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही चौकात मला फाशी द्या, मी फाशी घ्यायला तयार आहे. क्लीन चिट देऊन टाकली म्हणून. क्लीन चिट कशी दिली तेही मी सांगतो. सचिन सावंतांनी जे ACBला पत्र लिहिलं की ह्या 9 मुद्द्यावरती आपण ACB म्हणून अँटी करप्शन ब्युरोनी चौकशी करावी,
ACBने काय केलं, ACBने पत्र दिलं सचिव महिला बाल कल्याणला, जे स्वतः आरोपाच्या कटघरेमध्ये आहेत. म्हणजे ACBने म्हणजे पोलिसांनी चोराला विचारलं, अरे बाबा तुझ्यावर चोराचा आरोप होतोय, तू खराच चोर आहेस का सांग. आणि चोरानं लिहून दिलं, महोदय मी चोर नाही. आणि मग ACBने सांगितलं की हे चोर नाहीत, क्लीन चिट देऊन टाका. तुम्ही अजून ठाम आहेत पंकजा मुंडेंनी घोटाळा केला. ही फॅक्ट आहे. जे झालंय ते मी सभागृहामध्ये बोललोय आणि सभागृहामध्ये फार जबाबदारीपूर्वक बोलावं लागतं. आणि सभागृहामध्ये एकही पुरावा मी खोटा दिलेला नाही. जे पुरावे आहेत आता स्पष्ट आहे ना, ज्या सूर्यकांता चिक्कीला ऑर्डर दिली, 90 कोटीची ऑर्डर तुम्ही दिली आणि तिची फॅक्टरीची किंमतच 15 लाख रुपये आहे. आणि चिक्की तयार करण्याच्या काळामध्ये त्या फॅक्टरीचं लाईट बिल 22,000 रुपये आहे. हे पुरावा आहे ना. 22,000च्या लाईट बिलमध्ये जर 100 कोटीची चिक्की तयार होत असेल तर मला थोडंसं आश्चर्य वाटतं. आणि ते मी पुरावे दिले. ते जर खोटे असतील तर मला खोटं म्हणून फाशी द्यावं ना. मी फाशी स्वतः घ्यायला तयार आहे. तुम्ही जे तुमचे राजकीय वाटचाल सांगितले त्याच्यात एक तुमच्या मनात काहीतरी असेल किंवा आपल्याला या पदापर्यंत जायचं आहे आकांक्षा, तर तुमची राजकारणातली आकांक्षा काय का बा लोकांच्या मनातला मुख्यमंत्री इथपर्यंतच मर्यादित आहे? नाही, मी कुठलीही पदाची अपेक्षा ठेवून राजकारणात नाही. हे मी उगाच ताकाला जायचं आणि भांडं लपवायचं असा विषय कधीच केला नाही. नेतृत्वाला वाटलं की आपण हे पद दिल्यानंतर याच्याकडून समाज उपयोगी काम होऊ शकतं, ते पद घ्यायचं आणि त्याच्यातून आपण आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचं. याच्या पलीकडे माझी दुसरी कुठली अपेक्षा नाही. मग परळीला जेव्हा पंकजा मुंडेंना तिकीट दिलं त्याच्यानंतर नाराज होऊन तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलात. मग ते तुम्ही जे बोलता त्याच्याबरोबर उलट आहे. बरोबर. तर तुम्हाला बरं झाला हा प्रश्न, पण याही गोष्टीचा खुलासा होणं आवश्यक आहे आपल्या माध्यमातून होता. 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीत मी पूर्ण विधानसभा मतदारसंघाचा 3 वेळेस दौरा केला. त्याच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीनंतर मला स्वतः स्वर्गीय मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की परळी विधानसभा तुला लढायची आहे. ते जाहीर भाषणात सांगितलं, त्या भागातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. त्याच्यानंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी निर्णय बदलला, तो आम्ही आनंदाने स्वीकारला. मी पहिला व्यक्ती होतो की ज्यावेळेस पंकजाताईचा उमेदवारी अर्ज दाखल करायचा तर जीपवर उभा राहून तिची घोषणा देणारा मी होतो. आम्हाला उमेदवारी दिली याचा विषय नाही. माझ्या वडिलांनी फक्त एकच भूमिका घेतली की शेवटी परळी विधानसभा मतदारसंघ स्वर्गीय मुंडे साहेबांना त्यांचा वाटतो, तो त्यांच्या कन्येला द्यायचा आहे. त्यांची इच्छा असेल तर माझा मुलगा माझ्या पद्धतीनं त्याला मोठं व्हायचं असेल तो होऊ शकतो. आणि आम्ही आनंदाने ते निर्णय आम्ही स्वीकारला. आम्ही ताकदीने निवडणूक लढली. 35,000 मताच्या फरकाने त्यावेळेस आम्ही निवडणूक पंकजाताईची जिंकली. त्यामुळं असा काही विषय नाहीच आहे. नंतर युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस मी पद सोडलं त्यावेळेस युवा मोर्चाच्या अध्यक्षाला किंवा महिला आघाडीच्या अध्यक्षाला विधान परिषदेची जबाबदारी द्यावी हे निर्णय झाला. आणि त्यावेळेस विधान परिषदेची जागा युवकचा अध्यक्ष म्हणून मला देण्यात आली. शेवटी कुठंतरी काहीतरी देण्यावरनं आणि काहीतरी मिळण्यावरनंच मतभेद झाले ना. नाही, मतभेद जे झाले कदाचित त्यावेळेसचा आपण रेकॉर्ड करून बघा. आत्ता यूट्यूबवरती भाषणं आहेत. त्या भाषणामध्ये अगदी स्पष्ट केलं होतं की नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, जशा आत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अगोदर नगरपालिका झाल्या, त्याच वेळेस माझ्या अनेक सहकाऱ्यांना उमेदवारी देण्याच्या बाबतीत जे भाजपचेच होते, विद्यमान नगरसेवक होते, त्यांच्या जागा शिवसेनेला दिल्या. माझा हाच आग्रह होता की त्या जागा शिवसेनेला देण्याच्या ऐवजी तुम्हाला जर ही लोक नको आहेत तर उमेदवार दुसरे द्या, पण ते मतदारसंघ पक्षाकडेच ठेवा, शिवसेनेकडे देऊ नका. त्या कारणामुळे जी मतभेद झाली. त्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. 17 जागा भाजपच्या आल्या, 14 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या. आणि सत्ता स्थापन करत असताना बहुसंख्य नगरसेवकांची इच्छा होती की या एका व्यक्तीला नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी देऊ नये. आणि त्यावेळेस त्याच व्यक्तीला जबाबदारी देण्याचा निर्णय झाल्यावर 12 नगरसेवकांनी भाजपच्या बंड केला आणि त्यांनी सांगितले की आम्हाला हा नको आहे. त्याच्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, तो बंड आणि नगरसेवक अशी एक आघाडी झाली आणि 26 मतांनी त्या आघाडीचा दीपक देशमुख हा नगराध्यक्ष झाला. त्याच्यावरून असं झालं की मी शेवटी आम्ही त्या निवडणूक झाल्यानंतर म्हणलो की हा नगरसेवक अध्यक्ष झाला काय, हा झाला काय, हा शेवटी आम्ही सगळे मुंडे साहेबांचे आहोत हे आम्ही जाहीरही केलं होतं. असा काय वादाचा विषय नव्हता. त्याच्यानंतर लगेचच 11 तारखेला गडावरून आम्हाला वेगळं करण्याची भूमिका झाली. त्यामुळं असा काय विषय नव्हता की आमच्याकडून काही चुकलं ना, आम्हाला काय अपेक्षा पाहिजे होती त्यामुळं आम्ही हा भूमिका घेतली. बिलकुल नाही. मुंडे साहेब, महाराष्ट्रातले तुम्ही एकमेव भाग्यवान नेते आहात ज्यांना 2 दिग्गज काकांचा अनुभव आहे. तर
राजकीय आणि वैयक्तिक पातळीवरचा हा फरक जरा दोन काकांमधला स्पष्ट करून सांगितलं तर बरोबर आणि प्रांजळपणे जर तुम्ही याचं उत्तर दिलं राजकारणाच्या पलीकडे जाऊन तर जास्त बरं होईल. नाही, एक गोष्ट सांगतो, दोघंही मास लीडर आहेत. त्या बाबतीत दोघांची तुलना कुणी करू शकत नाही. राहिला विषय दोन, स्वर्गीय मुंडे साहेब जास्त काळ विरोधी पक्षात राहिले, त्यामुळे विरोधी पक्षामध्ये स्वाभाविक एखादा विषय तसाच राहावा आणि त्या विषयाच्या बाबतीमध्ये सोडवण्यासाठी संघर्ष करावा आणि तो संघर्ष बराच काळ टिकावा, ज्याचा फायदा विरोधी पक्ष म्हणून जो पक्षात असेल त्याला होतो. त्या भूमिकेमध्ये अनेक वर्ष स्वर्गीय मुंडे साहेब राहिले. अनेक वर्ष स्वतः आदरणीय पवारसाहेब सत्तेत असल्यामुळं प्रश्नाची सोडवणूक हा पवारसाहेबांचा हातखंडा, हा मूळ फरक आहे. त्यामुळं अगदी ऑनेस्टली विचारलं तर या फरकामध्ये, आणि माझं खरंच मी भाग्यवान आहे की मी मुंडे साहेबांच्या सोबत सावलीसारखा राहिलो. आज मला आदरणीय पवारसाहेबांच्या हाताखाली फारसं शिकायला मिळतं आहे. स्वर्गीय महाजन साहेबांच्याही अनेक यात्रा त्यांच्या मी केल्या, अनेक मान्यवर नेत्यांच्या सोबत मला काम करता आलं आणि त्यांच्यातलं बरंचसं काही घेऊन आज मी काम करायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा मुंडे साहेबांसोबत होतात त्याला विरोधी पक्षामध्ये होतात आणि तुमच्या सोबतचे सगळे लोक जे आहेत ते आता मंत्री झालेले आहेत, कुणी कुठल्या पदांवरती आहेत, तर अशी कधी भावना होती की कशी नशिबानं थट्टा आज मांडली? नाही, बिलकुल नाही. जी भूमिका मिळते त्या भूमिकेला आपण योग्य न्याय द्यावा ही माझी मानसिकता आहे आणि आज मी ते न्याय द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही संतांच्या भूमिकेत म्हणजे संतांच्या भूमीतून येत आहे म्हणून तुमची भाषा चांगली आहे की तुम्ही म्हणता की आपण न्याय द्यायला पाहिजे वगैरे, पण राजकारणामध्ये काहीतरी अपेक्षा आणि आकांक्षा असतात. तर तुम्ही असं म्हणता की विरोधात बसून पण तुम्ही आता समाधानी आहात, तर विरोधी पक्षाची भूमिका तुम्हाला आवडायला लागली आहे का आता? सातत्यानं विरोधात राहून आता इथंच बरं वाटायला लागलं? नाही, एक लक्षात घ्या, मी सातत्याने विरोधात आहे हे तर नक्कीच आहे. आजही मी विरोधी पक्षाचाच आहे. या भूमिकेमध्ये मी पूर्णपणानं मी काय म्हणते त्याला, ही भूमिका मी ॲब्झॉर्व केली आहे आत्ता विरोधी पक्षाची, त्यामुळे मला समाधान वाटतं याच्यात. आता ही भूमिका बदलायची, आता ती कधी बदलेल तर त्याला 2019 पर्यंत वाट बघावी लागेल. आता ती परिस्थिती निर्माण करायची हे सगळ्यात मोठं माझ्यासमोर आव्हान आहे की या राज्यात पुन्हा 2019ला सत्तांतर होऊ शकतं. या सरकारच्या निष्क्रियता ही सामान्य जनतेच्या समोर मांडून हे सरकार किती निष्क्रिय, किती विश्वासघातकी आहे, ह्या ज्यावेळेस आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका मांडून तो जनमानसातून ज्यावेळेस सरकारच्या विरोधात आक्रोश निर्माण होईल आणि त्याचं येणाऱ्या 2019मध्ये मतपरिवर्तन होईल, ते खरं राज्यात परिवर्तन घडायची परिस्थिती निर्माण करणं ही माझ्यावर जबाबदारी. त्यामुळे मी समाधानी आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या एक उत्तम वक्त्यांपैकी एक आहात. म्हणजे तुम्ही बोलायला लागल्यानंतर लोक थांबतात, म्हणजे लोक किमान ग्राउंड सोडून पळून जात नाहीत. तर तुम्ही ज्यावेळेला पक्ष सोडून म्हणजे भाजप सोडून राष्ट्रवादीत आलात त्यावेळेला पहिला इंट्रो बदलायला तुम्हाला किती महिने लागले की आता हा इंट्रो आहे आपल्या डोक्यामध्ये, हा इंट्रो आपल्याला फुले शाहू आंबेडकर हा इंट्रो आपला असला पाहिजे आता, कारण आधीचा इंट्रो तुमचा वेगळा असायचा, तर ती भूमिका यायला किती वेळ लागला? मला एक दिवस सुद्धा लागला नाही. इतका तुमचा विचार तगडा होता? खरं सांगतो मी, मला एक दिवस सुद्धा लागला नाही, कारण त्या काळामध्ये मी एवढे आघात सहन केले की त्या आघातामध्ये जुना विचार राहिलाच नाही. मी ऑनेस्टली सांगतो आपल्याला. आत्ता मगाशी जो अभिजितनं प्रश्न विचारला दोन काकांच्या बद्दलचा, मुंडे आणि शरद पवार, तुम्ही वैयक्तिक आत्ता आयुष्यामध्ये कोणाला जास्त फॉलो करताय? आत्ता हा खरंच फार अवघड प्रश्न सर तुम्ही विचारला, पण एक सांगतो की सामान्य माणसाच्या साठी काम करायची जी तळमळ स्वर्गीय मुंडे साहेबांची होती, त्याच्यासाठी लढा कसा द्यावा, कसा संघर्ष करावा, तो संघर्ष त्यांना न्याय मिळेपर्यंत, म्हणजे त्या संघर्षाचं लॉजिक एंड जिथं करू शकू ते मी आजही स्वर्गीय मुंडे साहेबांचं फॉलो करतो आहे. आणि आदरणीय पवार साहेबांच्याकडून आज मला या 4-5 वर्षामध्ये जे काही शिकता आलं की आपण सामान्य लोकांच्या बाबतीत संवाद कसा केला पाहिजे, त्यांचे प्रश्न जाणून कसे घेतले पाहिजेत. कात्रजचा घाट शिकवला का त्यांनी, कसा दाखवायचा? आणखीन बरंचसं काही शिकायचं आहे त्याच्यात, ते पण राहिलं. आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय साहेब आहेत, त्यांच्याकडून बरंचसं काही शिकण्यासारखे बरंचसं काही ते हातचं ठेवतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आणखीन शिकायच्या राहिल्यात, त्या हळूहळू आम्ही शिकतो आहे. त्यांचा अतिशय 3ऱ्या-4थ्या फळीतला काम करणारा मी कार्यकर्ता पक्षाचा असलो तरी शिकायला वेळ लागेल, पण ते जेवढं काही शिकायला मिळेल ज्यावेळेस पुढच्या वेळेस कट्ट्यावर बोलवलं त्यावेळेस मी सांगेन. धनंजयजी, भगवानगड हे प्रकरण काय आहे नेमकं, इतकं प्रतिष्ठेचं काय आहे, आणि गेल्या काही महिन्यांमध्ये जे प्रकार घडले अगदी खालच्या पातळीला राजकारण गेलं, ते जर झालं नसतं तर बरं झालं असतं का? नाही, मला प्रतिष्ठेचं आपणच का केलं मला काय कळत नाही. आपणच लाईव्ह दाखवत आहे सगळं, मी प्रतिष्ठेचं केलेलंच नाही. माझ्या दृष्टीनं भगवानगड हे श्रद्धेचं ठिकाण आहे.
भगवान बाबा हे आमचं दैवत आहे. तिथं श्रद्धेचं ठिकाणावरती राजकारण होऊ नये या मताचा मी आहे. पण त्या राजकारणाशी माझा काही संबंध नाही, कारण भगवान बाबा या विषयाच्या संबंधी मी राजकारण उभ्या आयुष्यात कधीच करू शकत नाही. पंकजाताई सध्या तुमच्या राजकीय विरोधक आहेत, तुम्ही सातत्याने त्यांच्यावर टीकाही करता, पण लहानपणापासून तुम्ही दोघं एकत्र वाढलात. पंकजाताईंचे असे कोणते गुण आहेत की तुम्हाला भावतात? मला आता बरेच दिवस 5 वर्षाचा नातं तुटल्यानंतरचा जो गॅप आहे त्याच्यामुळे मला आता तर आठवत नाही की त्यांचा असा कुठला भावलेला गुण. पण खरं सांगायचं झालं तर माझे आणि पंकजाताईचे जे संबंध होते ते घरात आमच्या पूर्ण कुटुंबात, म्हणजे माझे वडील, त्यांच्यानंतर 3 भाऊ म्हणजे मुंडे साहेब आणि दुसरे 2 भाऊ, आता ती पिढीच पूर्ण गेली आहे. तर आमच्या दोघांचं जे नातं होतं ते आमच्या कुटुंबामध्ये सगळ्यात जवळीक नातं होतं. आता त्या नात्यामध्ये सर्वच गोष्टी आल्या, हे आज आपल्या सगळ्यांच्या समोर कबूल करतो. पण तुमच्या चांगलं किंवा विरोधात बोलायलाही तिथं कोणी तयार नसतं, म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांची आणि तुमची म्हणजे लोक भितात, एवढी दहशत काय परळीमध्ये? परळीची सत्ता जे की आता परळी म्हणजे एक शक्तीपीठ आहे ना, सत्तेचा आहे आणि विरोधी पक्षाचा आहे. त्यामुळे सत्तेतल्या लोकांनी जर ठरवलं की माझी दहशत आहे तर ते 1 मिनिटात मला माझी दहशत संपवतील ना, बरोबर आहे. आज मंत्री 4 खात्याच्या मंत्री तिथलं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांना जर वाटतं की माझ्या विरोधकाची दहशत आहे, मला सोडलं असतं का? त्यामुळे त्यांनी जसं मला सोडलं नसतं याचा अर्थ आमची काही दहशत बिशत नाही. ज्यांची आहे ती तुम्ही टी व्हीवरती दाखवली आहे. त्यामुळं काय आहे की काही जर विषय बोलायचा नसला, मुद्दा नसला की मग ह्याची फार दहशत आहे. एवढा एक मुद्दा टाकला की फार मोठा मुद्दा होतो, तेच बॅनर लाईन होतं. त्या चर्चेमधून आपण सुद्धा बाहेर यावं अशी माझी विनंती आपल्याला. परळी नगर परिषदेच्या आता निवडणुका झाल्या, तिथं आपला विजय झाला आहे राष्ट्रवादीचा. एखाद्या महापालिका जिंकल्याचा आनंद जेवढा नसेल तेवढा तिथं तुम्हाला झाला असेल कदाचित. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पुन्हा बहीण भावाचा संघर्ष तिथं पाहायला मिळेल. परळीची लढाई मग ती नगरपालिकेची असो की जिल्हा परिषद पंचायत समितीची असो, ती जिंकण्यासाठी दोन्हीकडून तेवढाच प्रयत्न होईल. शेवटी कोण जिंकणार हे जनता ठरवणार आहे. आता ग्रामीण भागामध्ये आज सांगणं उचित नाही, पण आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून अतिशय चांगली तयारी जिल्हा परिषद पंचायत समितीची केली आणि मला विश्वास आहे की जसा ऐतिहासिक विजय परळी नगर परिषदेमध्ये मिळाला तसाच जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा मिळेल. 2019 साली वर्ल्ड कप आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर BCCIनं कर्णधार बदलला, विराट कोहलीला कॅप्टन केलं. तर BCCIने जे शहाणपण दाखवलं ते राष्ट्रवादी दाखवेल का? असं कॅप्टन बदलावं असे राष्ट्रवादीचे विचार आहेत का? नाही, या बाबतीमध्ये नेतृत्व ठरवेल कॅप्टन बदलायचं का नाही. एक लक्षात घ्या, आत्ता आम्ही ज्या कॅप्टन्सीच्या खाली या राज्यामध्ये काम करतोय ते कॅप्टन विधिमंडळाचे आमचे गटनेते आदरणीय अजितदादा पवार साहेब समर्थ आहेत. त्यामुळं असा बदलायचा काही विषय हे मला तर वाटत नाही की काही गरज आहे. तुम्ही म्हणाला होतात की पक्षाशी काही तुमचं भांडण नव्हतं, थोडेसे वैयक्तिक स्वरूपाचे वाद होते, काकांशी अनबन झाली आणि त्यांनीच तुम्हाला पक्षातनं काढलं. पुन्हा जर का आता सगळे तुम्हाला ओळखणारे लोक आहेत, 30-35 वर्ष तुमची तिथंच गेलेली आहेत, त्यांनी पुन्हा अप्रोच केलं, त्यांना तर चांगल्या लोकांची गरज आहेच आहे, त्याचा काही विचार करून ठेवलाय तुम्ही? प्लॅन बी तयार आहे? बिलकुल नाही. माझा A पासून Z पर्यंत जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्लॅन आहे तेवढाच प्लॅन, त्याच्या पलीकडे काही प्लॅन नाही. मुंडे सर, तुम्ही जेव्हा भाषणात बोलता तेव्हा स्वतःचा उल्लेख मी झाड आहे आणि वेल नाही असं नेहमी करता, पण बीडच्या राजकारणात जेव्हा बघितलं जेव्हापासून धनंजय तुम्ही चुकीचं सांगता. मी झाड आहे वेल नाही. मी त्यावेळेस एक बोललो होतो की झाडाला ताकद देणारा वेल मी होऊ शकतो. मी वेलच आहे आणि झाड हे आधारवड आहे आणि त्याला ताकद देणारा मी वेल होऊ शकतो. ही फार जुनी गोष्ट आहे, 2010ची आहे. तर जेव्हापासून तुम्ही बीडच्या राष्ट्रवादीमध्ये आलात तेव्हा राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली, कारण आमदार अमरसिंह पंडितांचा वेगळा गट असतो, तिकडे जयदत्त क्षीरसागरांचा वेगळा गट असतो, सुरेश धसांचा वेगळा गट असतो. म्हणजे विशेषतः ज्या सुरेश धसांचा हात धरून तुम्ही राष्ट्रवादीत आलात ते सुद्धा आता बाजूला पडले आणि बीडच्या याच्यामध्ये एक धनंजय मुंडेंचंच नेतृत्व असावं असा प्रयत्न तुमच्याकडनं केला जातोय का? आणि बाकी सगळ्या राष्ट्रवादी नेत्यांना थोडंसं बाजूला करण्याचं काम, त्यांच्यामध्ये भांडण लावून असं तुमच्याकडनं होतंय? नाही. एक लक्षात घ्या, बीडमध्ये अतिशय सामूहिक नेतृत्वाने आम्ही काम करतो. मागच्या निवडणुकीमध्ये 2012च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 35 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले आणि आत्तासुद्धा आम्ही एकत्रित, मी आपल्याला विश्वास देतो की 35पेक्षा जास्त जागा बीड जिल्हा परिषदेमध्ये जिंकतील. पण आता तुम्ही वेल आहात का झाड आहात?
मी अतिशय लहान वेल आहे, कारण त्या अजूनही वेळेमुळे वेलच मला आहात. आता विरोधी पक्ष नेते झालात तुम्ही, आता तुमच्या राष्ट्रवादीचं बीडचा चेहरा तुम्ही झालेले आहात. तुम्ही अजून का स्वतःला असं, राजकारणामध्ये ही मजबुरी आहे का की आपल्या अपेक्षा बोलून दाखवणं, आपली स्वप्न बोलून दाखवणं, आपली कर्तबगारी मोकळेपणानं समाजासमोर ठेवणं, अशी मजबुरी असती म्हणजे राजकारणातल्या लोकांना? असं नाही, मजबुरी नाही, पण ते अडचणीचं ठरू शकतं. अच्छा. देवेंद्र फडणवीस आणि तुम्ही हे फार तरुण वयापासून, फार लहान वयापासून भाजपमध्ये काम करत होतात. म्हणजे किंबहुना त्यांना आमदारकीचं पहिलं तिकीटही तुमच्या आग्रहामुळं, तुम्ही लावलेल्या दट्ट्यामुळं भाजपला त्यावेळेला द्यावं लागलं होतं. नाही, त्यावेळेस मला आठवतं की मी आणि देवेंद्र भाऊ म्हणजे मुख्यमंत्री, आम्ही दोघंही युवकचे उपाध्यक्ष होतो. 99ची गोष्ट आहे, त्यावेळेस ते महापौर होते आणि युवकचे उपाध्यक्ष पण होते. आणि त्यावेळेस आमच्या सगळ्यांची ही भूमिका होती, युवकची जेवढे आम्ही त्या टीममध्ये होतो, की महापौर म्हणून आता विधानसभेची उमेदवारी नागपूरची ही देवेंद्र भाऊला दिली पाहिजे. आणि आम्ही ठाम राहिलोत. आणि आम्ही ठाम राहिल्यामुळं त्यावेळेस देवेंद्र भाऊ आणि नागपूरचे युवकचे अध्यक्ष मोहन मते या दोघांना त्यावेळेस उमेदवारी मिळाली आणि त्या दोघंही त्यावेळेस आमदार झाले. बरं वाटतं आता त्यावेळेला केलं ते? नाही, आता हे बघा, लक्षात घ्या, त्यावेळेस जे काही केलं, जे प्रत्येकाच्या कामातून आहे, त्यांनी त्यांचं काम नागपूरमध्ये दाखवलं, म्हणून ते 3 वेळेस आले, 3 वेळेस आमदार झाले. ते महापौर होते त्याच्या अगोदर आहे, त्यांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलं, आज त्याचं फळ त्यांना मिळतं. तुमचं देवेंद्र फडणवीस व्यक्ती आणि मुख्यमंत्री म्हणून काय मत आहे? व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत, मुख्यमंत्री म्हणून बिलकुल नाही. म्हणजे धनंजयजी, तुम्ही विशित सक्रिय राजकारणात आलात, आता 40च्या जस्ट असाल मागे पुढे. तुम्ही जर का मागचा फोटो पाहिला तर थोडासा हसरा आहे, इकडं जरा गंभीर आहे. हा फरक झालाय का गेल्या 20 वर्षामध्ये? काय रिलॅक्स होतात की नाही? एवढे गंभीर नाही आहेत तुम्ही? नाही, हा फरक फोटोग्राफरचा आहे, माझा नाही. पण स्वतःला रिलॅक्स ठेवतात का कायम तुम्ही गंभीर राहता? नाही, मी तसा गंभीर नाहीये, पण कधी कधी गंभीर व्हावं लागतं. आणि नेमकं ज्या वेळेस म्हणजे कमी काळामध्ये आपण गंभीर होतो, त्याच वेळेस टिपलेलं हे छायाचित्र आहे. पण गंभीर असण्याचा फायदा होतो का थोडं असं जरा हसरं खेळकर असल्याचा फायदा होतो? मोठं मन ठेवलं त्याचा फायदा होतो. तुम्ही गंभीर राहा, हसरं राहा किंवा कसंही राहा, पण मोठ्या मनानं काम केल्यानंतर त्याचा फायदा होतो. दुर्दैवानं आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण जर का बोलायचं झालं तर जात हा फॅक्टर येतोच. परळी, मुंडे आणि वंजारी समाज, गोपीनाथ मुंडेंना दैवत मानलं जातं आजही. तर तो जो एक पगडा आहे तो तुम्हाला कसा कमी करता येईल? 19ची तुम्ही कशी तयारी केली आहे? पंकजाताईंचं आव्हान असणार आहे, त्यावेळेस सुद्धा ती ओल, ती सहानुभूती माहिती नाही किती कमी होईल समाजामध्ये पर्टिक्युलरली. कशी तुमची तयारी? हे बघा, ती सहानुभूती म्हणण्यापेक्षा त्यावेळेस राजकारण भावनिक होतं आणि ते भावनिक राजकारण आता पूर्णपणानं उतरलं आहे. आता काही त्या समाजाच्या मनामध्ये नाही आणि इतर समाजाने सुद्धा, म्हणजे एक समाज म्हणून त्यावेळेस सहानुभूती मिळाली नव्हती. सर्वच समाजाची त्यावेळेस सहानुभूती संबंध जिल्हाभर नाही तर राज्यभर होती. त्याचाच परिणाम निकालाच्या अंती आपल्याला दिसतो. पण आता ती सहानुभूती राहिली नाही, कारण आता लोकांना काम पाहिजे. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेनंतर तुम्हाला एवढं मोठं पद मिळालं, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतची तुमची सगळी सत्ता हातात आहे. त्यावेळेस लोकांना काम हवं असतं आणि ते काम करून दाखवायचं सगळ्यात मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर तुमचं वैयक्तिक नुकसान किती झालं? मुंडे साहेब गेल्यानंतर व्यक्तिगत माझं नुकसान यासाठीच झालं की आज जो काही आमच्यामध्ये ज्या पद्धतीनं संघर्ष टोकाला गेला आहे तो तेवढा टोकाला गेला नसता. आणि जे नातं मी म्हणलं की नातं राहिलं नाही, ते नातं कदाचित पुनर्स्थापित झालं असतं. विलासराव आणि मुंडे साहेब गेल्यानंतर मराठवाड्याचा असा नेतृत्व असं नाही, नेता असं नाही जो पूर्ण 8ही जिल्ह्याला, मराठवाड्याला एकत्र आणेल, असं तुम्हाला वाटतं का? ती पोकळी आहे? नक्कीच मराठवाड्यामध्ये नेतृत्वाची पोकळी आहे आणि येणाऱ्या पिढीमध्ये काही मंडळी काम करतायत. त्यांनी जर चांगलं काम केलं तर ती पोकळी कदाचित भरून निघू शकते, ते अशक्य नाही. मुंडेसाहेब, खरं तर बरीच आव्हानं आहेत, मोठा संघर्ष करत पक्षालाही नवी चेतना द्यायची आपल्याला, त्याची जबाबदारी आपल्यावर आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आणि कट्ट्यावर आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू, आभारी. तर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABP माझा.